मी माझ्यावरून सांगते, ज्याला शिकायचंय, ज्याला करिअर बनवायचंय, त्याच्यासाठी घरची परिस्थिती मॅटर नाही करत. मी स्वतः अशी आहे का मी माझ्या वडिलांना पाहिलेलं बी नाहीये आणि तिघं बहीण भाऊ आहे. जर ग्राउंड चांगलं आहे ना, तिथे पाऊस येऊ, ऊन असो, काही असो, तुम्हाला इंजुरी असो, जर तुम्ही 40चं ग्राउंड मारता आणि तिथे 40 निघायलाच पाहिजे. कारण बऱ्याचदा मुलं कसं म्हणतात, नाही यार माझं ग्राउंड चांगलं होतं, तिथे असा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे माझं काही निघलं नाही. पण तुमचा अशा प्रॉब्लेममुळे 1 वर्ष पुढे जातं तुम्हाला समजत नाही. आणि आताची कॉम्पिटिशन अशी की एक पोस्ट काढायला 1.5-2 वर्ष पुढे जातं तुम्हाला पण समजत नाही. आणि पोलीस भरतीच्या मुलांना येतो थोडा, कारण मी स्वतः 1.5 वर्ष ग्राउंड केलंय. मी अभ्यासापासून खूप दूर आली होती. म्हणजे ग्राउंड करणं, बॉडी थकते, त्याच्यानंतर अभ्यास करणं जोक नाहीये, खरंच खूप अवघड आहे. आणि माझं जीएस वगैरे म्हणा किंवा थिअरी चांगली असण्याचं कारण मी आधी 4 वर्ष थिअरीवर काम केलंय, तिथून पुढे ग्राउंड केलं, तेव्हा माझं कुठं थिअरी बऱ्यापैकी होती असं. आणि अजून पण दादांना मी बऱ्याचदा कॉल वगैरे करते तर दादा अजून पण मला असं सांगता की इथं थांबू नको असं, म्हणजे आपली जागा ही नाहीये आणि या पैशांमध्ये गुंतून गेलं तर पुढे जाणं खूप मुश्किल आहे असं. बरं, आणि आणखी काही सांगण्यासारखं बरेच मुलं असे, म्हणजे मुलींचं तर काय फ्रँकली बोलत असतील, पण मुलांना एक सजेशन देते मी की असं वाटतं ना की एखाद्या वेळेला दादा एकदम रागात बोलून गेले की काय यार मलाच का बोलता. तर मी एक नोटीस केलंय दादांचं की आपल्यात अशी काहीतरी एक गोष्ट बघतात ते, म्हणजे असं नाही का की हा मुलगा किंवा ही मुलगी काहीतरी करू शकते, आज नाही तर उद्या करेल, 1 नाही तर 2 वर्षात करेल, पण करेल गॅरंटीने. तर अशा मुलांना बऱ्याचदा ते बोलता. तर मला असं वाटतं तुम्ही नशीबवान समजा की यार दादा आपल्याला बोलता असं. जर आपण करत नसलो ना तर त्यांच्या बोलण्यामुळे करायला सुरुवात करतो, नाही का, नाही यार आपण कुठेतरी कमी पडतोय, करायला पाहिजे असं. बाकी तसं एक्साईटचं माझं काही स्वप्न नव्हतं. म्हणजे मी 3-4 पोस्ट सोडल्या, माझा बऱ्यापैकी स्कोर होता फॉरेस्टचा. तसं ग्राउंड माझ्याच्याने झालं नाही, वेट वगैरे जास्त होतं एकदम, त्याच्यामुळे माझं पळणं व्हायचं नाही. फॉरेस्ट गेली आणि माझं जळगाव पोलीसची पहिलीच भरती दिली. आणि ग्राउंडला जायच्या आधी मी दादांना अशी बोलायची की दादा मला नाही व्हायचं पोलीस कॉन्स्टेबल, नाही व्हायचं असं. मी म्हणजे माझ्या घरच्यांची बी नव्हतं आवडत त्यांना की जर तुला कॉन्स्टेबलच व्हायचं तर तू मग 3-4 वर्ष अभ्यास कशाला केला, असं त्यांचं म्हणणं होतं. पण तरी मी दादांच्या म्हणण्यानुसार ग्राउंड पण दिलं, पेपर पण दिला. पेपर एकदम इझी पडला होता, थोड्याफार सिली मिस्टेकमुळे 1-2 मार्कांना मला प्रॉब्लेम झाला. त्यावेळेला वहिनी झाला होता आणि असं वाटायचं की यार चांगले तर मार्क्स होते, म्हणजे एवढे पण कमी नव्हते आणि एवढा 1 मार्क फक्त. त्याच वेळेला जेव्हा मी ग्राउंड करत होती तेव्हा माझा 0.50 म्हणजे अर्ध्या मार्काने एमपीएससीचा रिझल्ट राहिला होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ग्राउंडवर आली होती आणि ते मी कोणाला बोलली पण नव्हती की माझा अर्ध्या मार्काने रिझल्ट राहिला एमपीएससीचा. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी दादांनी विचारलं तर काही झालंय का, म्हणजे असं थोडी उदास वाटते. तेव्हा मी त्यांना बोलली होती की दादा माझा अर्ध्या मार्काने रिझल्ट राहिलाय असं. त्याच्यानंतर दादांनी ग्रुपला सांगितलं होतं की त्या पोरीचा अर्ध्या मार्काने रिझल्ट राहिलाय. तर म्हणजे मी माझी टायपिंगला आज पण कोणी हात नाही धरणार, मराठी टायपिंग असो किंवा इंग्लिश टायपिंग. असं नाही की माझी टायपिंग एकदम परफेक्ट होती, म्हणजे आज पण मला कोणी बसवलं तर मी 40चा स्पीड इझिली कव्हर करू शकते. पण त्यावेळेला तर एका अर्ध्या मार्काची किंमत ना मला 1.5 वर्ष द्यावं लागलं होतं. अर्ध्या मार्कामुळे माझं व्हायला गेलं होतं असं. म्हणजे इथून ग्राउंड करून मी 3 वाजेपर्यंत टायपिंग करायची क्लासला जाऊन. म्हणजे आपण दुपारी झोपतो ना त्या टाइमात मी म्हणजे जवळजवळ 1 वर्ष तर मला तरी मी टायपिंग केली आहे. असं नाही की यार तुम्ही मेहनत करता आणि लगेचच्या लगेच तुम्हाला भेटेल असं. मला असं वाटतं की आज नाही तर उद्या भेटेल, फक्त थांबू नका असं. म्हणजे बऱ्याचदा मुलं थोडेसे असं खचून जाता, नाही का यार घरची परिस्थिती. आणि एक गोष्ट बरेच मुलं म्हणतात की नाही यार माझी घरची परिस्थिती नाहीये आणि त्यामुळे थोडं शिकायला प्रॉब्लेम येतो असं, इकॉनॉमिकली कंडिशन नाहीये असं. पण मी माझ्यावरून सांगते, ज्याला शिकायचंय, ज्याला करिअर बनवायचंय, त्याच्यासाठी घरची परिस्थिती मॅटर नाही करत. मी स्वतः अशी आहे का मी माझ्या वडिलांना पाहिलेलं बी नाहीये आणि तिघं बहीण भाऊ आहे, तरी पण आम्ही तिघं पण शिकलोय. आज मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. जर मी येऊ शकते ना इथपर्यंत तर 101% प्रत्येक जण इथपर्यंत पोहोचू शकतो. फक्त कुठे मध्ये थांबू नका असं. बाकी बाकी मुली ओळखत नाहीये, पण कधी पण माझा नंबर घेऊन या, कधी पण कॉल करा. म्हणजे थोडंफार जेवढं माझ्याने होईल तेवढं इकॉनॉमिकली मी मदत करेल. फक्त असं काही रिकामी फोन नका करू की बाबा म्हणजे असं टाइमपास म्हणून पैसे पाहिजे असं नाही. पण मी इथे बसलेली काही दिवसांपूर्वी आणि त्यावेळेला माझी अशी कंडिशन होती की मी दादांना 1 रुपया पण देईल आणि त्यावेळेला दादांनी मला मदत केलेली आहे.
तर म्हणजे भविष्यात फक्त या ग्रुपसाठी कोणत्या पण मुलाला कोणत्या पण मुलीला काही पण मदत लागू द्या, मी कधी पण तयार आहे. बाकी इकॉनॉमिकली तर जाऊ द्या, म्हणजे बऱ्यापैकी करतील असं वाटतं मला. स्टडीच्या बाबतीत कधी पण कोणी पण काही पण विचारा, जेवढं मला जमतं. आता मी ड्युटीमुळे थोडीशी आहे दूर अभ्यासापासून, पण कधी पण कोणाला काही पण प्रॉब्लेम येऊ द्या अभ्यासाच्या बाबतीत, म्हणजे बॅच कोणती लावायची, काय करायचं, एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाहीये किंवा स्टडीचं म्हणजे असं टाइम टेबल व्यवस्थित बसत नाहीये, ग्राउंड स्टडी मॅनेज नाही होते. बरीच मुलं काय करतात, रिडिंगला जातात, सोशल मीडिया रील्स बघता. आपण म्हणतो 5 मिनिटं बघतो, 1 तास कुठे जातो समजत पण नाही. इव्हन माझ्यासोबत बी व्हायचं ग्राउंड करताना तसं. तर काही गोष्टींपासून दूर राहा, म्हणजे जसं की पॉलिटिक्स जोपर्यंत तुम्ही करिअर बनवत नाही ना तोपर्यंत, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा, पण एक पॉलिटिक्स आणि काही फ्रेंड सर्कल असं असतं का तुम्हाला करिअर मध्ये पुढे जायला नाही हेल्प करत, मागे ओढायला हेल्प करतं. तर एवढे तर मॅचवर तुम्ही सगळे वाटताय की कोणत्या फ्रेंड सर्कल पासून दूर राहायचं. बऱ्याचदा असं होतं, तुम्ही रिडिंगला बसता, मित्र बोलला चल चहाला, चल इथे जायचंय, बोलता बोलता 1 तास कुठे गेला समजत पण नाही, इतक्यात जाऊन येतो, सांगतो 5 मिनिटं आणि 1 तास कुठे जातो. तर रिडिंगला गेला तर रिडिंगला फ्रेंड सर्कल कमी असावं, म्हणजे तुमच्या बाजूला कोण बसलं हे सुद्धा तुम्हाला समजायला नको, तेव्हा कुठे तुमचा अभ्यास होतो. आणि एक शेड्यूल बनवा की कोणत्या वेळात तुम्ही कोणता सब्जेक्ट करणार, एक टाइम टेबल बनवा. त्या टाइम टेबल नुसार तुम्ही जर फॉलो केलं तर बऱ्यापैकी स्टडी होऊ शकतो. आणि एक ऐन वेळेला इंजुरी वगैरे येऊन देऊ नका, कारण माझं तसंच झालं होतं. मला जवळजवळ मी 1.5 वर्ष ग्राउंड केलं आणि ऐन वेळेला शेवटला इंजुरी आली, आणि आली पण इंजुरी. तर दादा आहे सजेशन देता काय करायचं काय नाही. जर ग्राउंड करताय तुम्हाला गॅरंटी आहे की माझं ग्राउंड परफेक्ट आहे, तर तुम्ही तिथे पण परफॉर्मन्स तसाच द्यायला पाहिजे. माझं ग्राउंड परफेक्ट आहे आणि माझं 40 निघतं 45 निघतं, मी तिथे 45 काढेल. पाऊस येऊ, कारण बऱ्याचदा आता ते ऐकून मुंबई पोलीसच्या मुलांची हाल झाली होती की रात्रीपर्यंत ग्राउंड घेतले म्हणे. मुलांचा प्लस पॉईंट होता पण तिथे जाऊन ग्राउंड नाही निघले. म्हणजे इव्हन माझं पण होतं बऱ्याचदा की थोड्याफार सिली मिस्टेक पेपरला होऊन जाता, पण माझं असं म्हणणं पोस्ट पाहिजे तर तुमच्या सिली मिस्टेक नकोय, किंवा म्हणजे थोडस काही नॅचरली काही पाऊस पाणी वगैरे की नाही यार माझं ग्राउंड नाही निघलं, पण ते तुमची एक हे म्हणजे ग्राउंड न काढणं तुमचं 1.5 वर्ष खाऊन घेतं पुढच्या पुढे, आणि त्याच्यामुळे बाकीच्यांपेक्षा तुम्ही 2 ते 2.5 वर्ष मागे येतात ज्या मुलांनी पोस्ट काढली त्यांच्यापासून. तर बाकी तर काही बोलण्यासारखं वाटत नाही. आणखी काही गोष्टी सांगते की दूर कोणत्या गोष्टींपासून राहायचं. इंस्टाग्राम, म्हणजे मी आज पोस्ट काढून मला 6 महिने झाले, पण आजपर्यंत माझं इन्स्टावर अकाउंट नाहीये, म्हणजे मी सोशल मीडियापासून थोडी दूर राहते. इव्हन मी व्हॉट्सअप ओपन कधी केलं तर जेव्हा मी दादांकडे आली तेव्हा. काय का तर ग्राउंड कुठे होणार, त्याचा मेसेज आपल्या ग्रुपवर पडायचा म्हणून. तर म्हणजे मी सोशल मीडियापासून थोडीशी दूर आहे. म्हणजे रील्स बघण्यात तुम्ही 2 तास कधी घालणार तुम्हाला समजणार पण नाही. म्हणजे असं नाही की कायम राहा, जोपर्यंत पोस्ट काढत नाही ना तोपर्यंत काही गोष्टी टाळा. म्हणजे फ्रेंड सर्कल, एक मुलींना थोडा रिलेटिव्हचा प्रॉब्लेम येतो, मी पण मुलगी मला पण माहिती आहे, जोपर्यंत पोस्ट काढत नाही तोपर्यंत रिलेटिव्हचा थोडा प्रॉब्लेम येतो. म्हणजे रिलेटिव्ह आणखी आपल्या घरातल्यांच्या कानात काही ना काही घालून देतात. तर रिलेटिव्ह पासून थोडं दूर राहा, पॉलिटिक्स पासून थोडं दूर राहा, सोशल मीडिया पासून थोडं दूर राहा, जोपर्यंत पोस्ट काढत नाही तोपर्यंत. बाकी काही सांगण्यासारखं तेवढं वाटत नाही. काही विचारायचं असलं तर विचारा. स्टार्टिंगला जेव्हा आली होती ना तर म्हणजे जो जोश राहतो ना की ज्या उमेदीनं आपण करतो की स्टडी असो, मी स्वतः 24 घंट्यापैकी 16 ते 17 घंटे स्टडीला बसलेली एक जागेवर एका चेअरवर. म्हणजे मी मेसवरून डायरेक्ट रिडिंगला जायची. मी रूमचं तोंड म्हणजे बऱ्याचदा माझ्या रूमच्या पुरी बी मला 2-2, 4-4 दिवस दिसायचं नाही. म्हणजे स्टार्टिंगचं 1 ते 1.5 वर्ष या उमेदीने तुम्ही स्टडी करता, पण एकदा जर का 2-3 वर्ष झाले ना की नाही होत. म्हणजे घरच्यांचा प्रेशर पडतो, आजूबाजूचं वातावरण, बरोबरचे मुलं पोस्ट काढून चालले जातात, तर आपण डिप्रेशन मध्ये जातो. डिप्रेशन खूप खराब आहे. म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही स्टडी करू शकता ना डिप्रेशनमुळे तो होत नाही. म्हणजे बरोबरची मुलं जर समजा आपण दोघं जर एका बेंचवर बसतो, एक मुलगी असो मुलगा असो, तर आपल्या बरोबरचा मुलगा पोस्ट काढतो, घरच्यांसाठी एक आधार बनतो, पेमेंट पाणी घरी देतो, आणि आपण अजून इथेच आहे. म्हणजे माझ्या बरोबरच्या मुलींचं मी तसं पाहिलेलं आहे. असू द्या घरची कंडिशन, पण सगळे मला वाटतं मिडल क्लास मध्ये असतील, मिडल क्लास मधल्या फॅमिली मधले असतील हे. कारण जर तुम्ही इथे येताय म्हणजे घरच्यांचं सगळ्यांचं चांगलं असेल असं काही नाहीये, घरच्यांचं सगळं चांगलं आहे तर तुम्ही इथे कशाला आलेलं, बरोबर आहे की नाही. तर
म्हणजे हे ना एक चक्रही आहे. म्हणजे असं नाही का तुम्ही जोपर्यंत इथे राहणार ना तेवढे मागे मागे खिचले जाणार. 2 वर्ष असे करा ना सगळ्यापासून दूर राहा. म्हणजे मी एवढ्या दूर आली, मी नगरची आहे, मी 9 महिने घरी नाही जायची. का तर घरचे जर काही बोलले तर असं डोक्यात थोडस येऊन जातं की काय यार एवढे दिवस आपण काय केलं. तर एवढ्या दूर, आणि इव्हन माझे घरचे मला भेटायला नाही यायचे. तेवढा विश्वास पाहिजे आपल्या घरच्यांचा. मुलींना थोडा प्रॉब्लेम येतो की नाही यार घरचे म्हणतायत 1च वर्ष दिलंय, करू तेवढंच झालं तर ठीक आहे, नाही तर मग लग्न वगैरे. तर मला असं वाटतं की तुम्ही घरच्यांचा तेवढा विश्वास आधी जिंकलेला पाहिजे. की म्हणजे असं नको व्हायला की तू 2 घंटे बाहेर गेली, मग घरचे आल्यावर विचारतील की तू 2 घंटे कुठे गेली होती असं. म्हणजे मला स्वतःला आजपर्यंत, म्हणजे मी एज माझं 27-28 आहे, तर मला आजपर्यंत घरच्यांनी कधीच विचारलं नाही का तू आता कुठून जाऊन आली आहे. तेवढा विश्वास तुम्ही आधी जिंका, तेव्हा कुठे तुम्हाला करिअरला आई वडिलांची हेल्प होते. असं त्यांना बी वाटतं की बनवावं तुम्ही करिअर, नाही असं नाही. पण मग तुम्ही जर कोणत्या चुकीच्या रस्त्याला जाणं वगैरे त्यांची जबाबदारी येते, ते विचारणारच आहे. पण म्हणजे जर करिअरच्या बाबतीत आई बापांची हेल्प पाहिजे असेल ना, तर आधी त्यांचा विश्वास पाहिजे तुमच्यावर तेवढा, आणि तेवढं तुम्ही आधी हासिल करा. मग तुम्हाला असं घरचे म्हणणार बी नाही का 1 वर्ष जेवढं होईल तेवढं कर, झालं तर ठीक आहे, नाही तर नाही. माझं असं झालं होतं, आज मी 28 मला रनिंग आहे, पण आजपर्यंत माझ्या घरच्यांनी माझ्या तोंडासमोर एकदा पण लग्नाचा विषय काढलेला नाही. आपली पण काही तक्रार गेली नाही त्यांच्याकडे, हा विषय वेगळा. पण तेवढा विश्वास तुमच्यावर पाहिजे की आपली पोरगी, आपला मुलगा काहीतरी करेल. म्हणजे चुकीच्या रस्त्यावर नाहीये. म्हणजे मित्रांमुळे बरेच मुलं जातात नाही का, थोडं डिप्रेशन असलं की बऱ्याच गोष्टी वाढतात. म्हणजे पोरांमध्ये सर्कलमध्ये गेलं की एक जण दुसऱ्याला सांगतो, थोड्याने काय होतं. आता मी पण दारूबंदी पोलीस, मला माहिती काय राहतं, थोड्याने काय होतं असं. पण डिप्रेशन मध्ये आपल्या मनात नसलं तरी फ्रेंड सर्कलमुळे या गोष्टी होतात, नाही असं नाही. म्हणून 1 ते 1.5 वर्षात तुम्हाला जेवढ्या लवकर इथून निघता येईल तेवढ्या लवकर निघा. छोटी मोठी पोस्ट काढा, काही विषय नाहीये. माझं पण स्वप्न हे नव्हतं, पण आज एक आधार आहे घरच्यांना. म्हणजे माझ्यावर माझी फॅमिली डिपेंड होती ना, आज मी त्यांच्यासाठी एक आधार बनली आहे, नाही असं नाहीये. तुम्ही पण बनाल. पण बस एक सांगते पुन्हा एकदा, पॉलिटिक्स बरेच मुलं राहतात, या आंदोलनात जा, त्या आंदोलनात जा, निवडणूक आहे, कोण पोस्टर बिस्टर लावायला असतं, कोणत्या आंदोलनांमध्ये मिरवणुकांमध्ये फिरत असतं. जोपर्यंत तुम्ही शिकताय ना, जोपर्यंत तोपर्यंत डायरेक्ट कोणत्याच पॉलिटिक्स मध्ये तुमच्या मनात असेल तुम्ही कोणत्या पार्टीचे काय, ते समोरच्याला ते समजून नाही द्यायचं. म्हणजे तुमच्या म्हणजे, आणि एक फ्रेंड सर्कल कसं असावं. म्हणजे बरेच मुलं असतात की नाही का, चल ना एक 5 मिनिटात जाऊन येऊ, असं इथे काम आहे. म्हणजे आपल्यामुळे बी दुसऱ्याला त्रास नको, आणि दुसऱ्यामुळे बी आपल्याला त्रास नको. की अभ्यासाच्या बाबतीत 1-1.5 वर्ष असं निवडा, म्हणजे ठरवून घ्या की मी 1.5 वर्ष असं स्टडी करेल. त्या 1.5 वर्षात ना, म्हणजे तुमचे घरचे म्हणले पाहिजे की नक्की तू आधीचा होता तोच आहे का. 1.5 वर्ष करा, नक्की 101% काहीतरी रिझल्ट भेटतो. नुसतं टाइमपास म्हणून तुम्ही येता. बरीच मुलं इथे ग्राउंडवर येऊन काय करता, मी एक्सपिरियन्स घेतला 1-1.5 वर्ष की दादाने सांगितलं असतं 6ला या, काय दादा लवकर येत नाही, मग या 6:30ला, अर्धा तास गेला. तसे बी 8ला 8:30ला सोडून देता दादा. इंमिना पण असतो 1.5 तास 2 तास ग्राउंडवर. त्याच्यात पण कोण मैत्रीण मित्र चालला स्लो रनला की आपण त्यांच्यासोबत स्लो रनला जातो. गरजेचं नाहीये, तिचं काही दुखत असेल, त्याचं काही दुखत असेल, तुम्ही नाही जायचं ना. म्हणजे इम्युन तुम्ही थोडा 2 तास सुद्धा दादांसाठी किंवा त्यांचा तर फायदा नाही, स्वतःसाठी द्या. फिटनेस वगैरे होते व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाहीये ना. म्हणजे ग्राउंडवर सुद्धा ना फ्रेंड सर्कल तेवढ्या पुरतं लिमिटेड पाहिजे. तुमचं ग्राउंड म्हणजे बरेच मुली काय करतात, यार मैत्रीण नाही आली, आज ती नाही आली, मग मी कशाला जाऊ, असं नाही राहत. जर ग्राउंड करताय प्रॉपर मनापासून करा. मुलं असो मुली असो, फ्रेंड सर्कल थोडं करिअर बनवेपर्यंत थोडं दूर असावं. म्हणजे इव्हन मी पण ग्राउंडला राहिली आहे आणि मुलींसोबत राहिली. आज पण कोणी पण बोलेल काही स्वार्थी आहे, पण मी करिअरच्या बाबतीत स्वार्थी होती, त्यामुळे आधी इथे उभी आहे. मित्र मैत्रीपुरते ठीक आहे, करिअरच्या बाबतीत मित्र मैत्रिणी जवळ येऊ द्यायचे नाही. तेव्हा तुम्ही कुठेतरी काहीतरी बनणार. थोडे दूर करा, रिलेटिव्ह सुद्धा दूर करायचे. रिलेटिव्ह आपण करिअर बनवताना रिलेटिव्ह खूप मध्ये येतात. म्हणजे माझे बी स्वतःचे यायचे, मी पोस्ट काढल्यावर रिलेटिव्ह पासून खूप दूर आहे. त्याला कारण हे असतं की मुलींना थोडे रिलेटिव्हचे जास्त प्रॉब्लेम येतात एक एज नंतर, नाही का. तर मी रिलेटिव्ह पासून आज बी दूर आहे, पण आज स्वतःच्या पायावर उभी आहे. म्हणजे मुलींना, म्हणजे याच्यापैकी बऱ्याच मुली अशा असतील की अजून खूप लहान आहे, खूप लवकर करिअर बनवायला लागल्या, खूप चांगली गोष्ट आहे. एका एज नंतर ग्राउंड होत नाही, बॉडी थकते. म्हणजे मी स्वतः माझं पीजी कम्प्लीट झाल्यानंतर इथे स्टडीला आली होती. 2019 ला माझी पहिली PSI मेन्स होती, आणि म्हणजे मला व्हायचं PSIच होतं,
म्हणजे आपल्याला समजतं की आपण कोणत्या पोस्टसाठी बनलोय, आपल्यात काय हिंमत आहे काय नाही. आणि पोलीस डिपार्टमेंट मला आवडतं. तेव्हा आवडायचं की एक रुतबा असतो, एक वर्दी असते. आणि जेव्हा ऍक्च्युअली समजलं की नक्की पोलीस डिपार्टमेंट काय तेव्हा वाटलं की नाही आपल्याच्याने काय होणार नाही. त्याच्यानंतर मी फक्त कंबाईन करत होती. आणि नंतर ते एक स्टेज अशी होते ना की कोणी झाडायला बी घेऊन घ्या, पण घेऊन घ्या. 3-4 वर्ष झाले ना की काही शिपाई म्हणून लागतो मी, पण मला घेऊन घ्या असं. कारण आता खूप झालं, माझ्याने काही होत नाही. आणि मी त्याच कंडिशन मध्ये होती. आणि माझा पहिला फॉर्म मी फॉरेस्टचा टाकला होता. स्कोअर एवढा पण नव्हता, काहीतरी 86-87 असं काहीतरी स्कोअर होता. पण तरी मी ग्राउंड केलं होतं की एक फिटनेस होऊन जाईल असं. वेट जास्त होतं माझं. आणि ग्राउंड करताना डाळांचा मार खाऊन खाऊन माझं वेट काहीतरी 68 वरून 58 वर आलं होतं. म्हणजे 10 किलो 1.5 वर्षात. तर मनापासून करा बस. आणि काही गोष्टी सांगितल्या, एकदा विचार करा खरंच आपलं एखादा फ्रेंड आहे का, एखादी मुलगी असो मुलगा असो, की नाही काहीतरी थोडा तरी प्रॉब्लेम होतोय. म्हणजे एक तर रिडिंग मध्ये जर चांगले क्लोज फ्रेंड असतील ना, एका रिडिंगला बसायचं नाही. एका रिडिंगला बसले तरी जवळजवळ बसायचं नाही, कधीच नाही. होतोच थोडा प्रॉब्लेम, आपल्या डोक्यात काहीतरी येतं लगेच आपण त्याला बोलतो. म्हणजे इव्हन मी ज्या रिडिंगला बसलेली ना, तर माझ्या शेजारी कोण बसतं त्याच्याकडे मी चौकशी नाही करायची. आपला अभ्यास भला आणि आपण भलं. काही सब्जेक्ट वीक असतील तुमचे तर थोडे बॅच वगैरे लावून घ्यायच्या. सर वगैरे काम करायचं, टॉपिक फिक्स करायचे आधीचे. म्हणजे क्वेश्चन पेपर वगैरे चेक करता येतील ना की तुम्हाला ज्या टॉपिकवर क्वेश्चन आलाय ना तो टॉपिक एकदम परफेक्ट करायचा. म्हणजे बरेच जसं की डिग्री म्हणा, काही टेन्स म्हणा, काही टॉपिक असे ते एकदम परफेक्ट करायचे. म्हणजे त्याच्यावर किती घुमून फिरून क्वेश्चन आला ना की तो माझ्या चुकणार नाही, एवढी आपल्यावर स्वतःवर विश्वास पाहिजे आपल्याला. म्हणजे डिटेल माझं बी आज होकॅब चांगलं नाही, आणि होकॅब कधी केलंच नाही. म्हणजे मी PSI मेन्स वगैरे केली आहे, पण माझं होकॅब आज पण चांगलं नाही. होकॅब देतं सगळ्यांना धोका, पण ग्रामर व्यवस्थित असायलाच पाहिजे. काय ते एक क्वेश्चन टॅग येतो, एक डिग्री येते, एक टेन्स येतं. म्हणजे असे इन 5-6 टॉपिक असतील ते एकदम परफेक्ट पाहिजे. की 4 क्वेश्चन आले त्याच्यातले 3 टॉपिक आपले क्लिअर आहे, 3 बरोबर आले असं. म्हणजे एवढं सगळं करण्यापेक्षा असे टॉपिक फिक्स करा की हे माझे परफेक्ट असायला पाहिजे असं. आणि असं नाही की तुम्ही एकाच पेपरसाठी करताय मग तेवढ्याच याला ग्रामर कामा येईल असं. म्हणजे इंग्लिश ग्रामर मी PSI मेन्सला तेव्हा केलेलं होतं, आणि आता ती बॅच केली फक्त. आणि स्वतःच्या हँड रिटन नोट्स असाव्या. म्हणजे तुम्ही जसं 2 दिवसांनी पेपर आहे ना, 2 दिवसात तुमच्या सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन असावी. बरेच मुलं काय करतात, तुझी नोट्स चांगली आहे, तुझं हँडरायटिंग चांगलं आहे, मध्ये मी झेरॉक्स करून घेतो. तर असं नाही, तुमच्या हाताखालून गेलेलं ना तुम्ही अर्ध्या म्हणजे ज्या रिव्हिजनला तुम्ही दुसऱ्याच्या नोट्सला तुम्हाला 2 तास लागतील, तुम्ही स्वतःच्या नोट्स 15 मिनिटात रिव्हिजन करता. थोडा वेळ जाऊ द्या, पण प्रॉपर करा. एक सब्जेक्ट इंग्लिश ग्रामर आहे ना, म्हणजे मी त्यावेळेला 2.5 महिन्यात फक्त एका इंग्लिश ग्रामरचा नोट्स काढलेला आहे महेश पाटीलच्या बॅचच्या. आणि आज मी मला झोप येते उठून, तुम्ही सांगितलं ना उद्या सकाळी इंग्लिश ग्रामरचा पेपर आहे, तुम्ही सकाळपर्यंत पेपर देऊ शकते. म्हणजे असं तुमचा परफेक्ट विषय पाहिजे. येतो पोलीस भरतीच्या मुलांना किंवा इतर मुलांना इंग्लिश ग्रामरचा प्रॉब्लेम येतो. मराठी मला नाही वाटत, आणि तुम्हाला एवढं मराठी डीप पण नाही. आय थिंक MPSC वाल्यांना खूप डीप असतं. मी पण मराठी मीडियम वालीच आहे. येत मॅथला तर मी ढवळे सरांना फॉलो करते, पण मी MPSCच्या लेवलने मॅथ केलेलं आहे, रिझनिंग केलेलं आहे. तर मला माहित नाही म्हणजे पोलीस भरतीसाठी परफेक्ट. हा हा, पहिली गोष्ट तुमच्या नोट्स आहे ना, नोट्स प्रॉपर असावा. म्हणजे तुमच्या नोट्स आहे ना, तुमच्या मित्राला बी माहित नसावा की तुमच्याकडे कोणत्या नोट्स आहे. कारण मित्र बरेचदा काय करता, स्वतः मस्त बाहेर फिरून येते आणि दे रे तू नोट्स, 5-10 मिनिटात रिव्हिजन करतो. तसं नाही करायचं. आपल्या नोट्स कोणाला माहित पण नसाव्या की तुम्ही कोणत्या नोट्स काढल्या. करंट अफेअर साठी ना एक पेपर फॉलो करायचा, रोजगार नोकरी संदर्भ. हप्त्यातून एकच पेपर येतो. आय थिंक काहीतरी 20-25 रुपये प्राइस असेल. कुठे बी जातो, आपलं चहा पाण्याला गेलो, आपलं 2-3 दिवसात चहा पाण्याला पैसे चालले जातात. 25 रुपये तेवढा एका पेपरला घालायचे. हप्त्यातून एकच दिवस येतो, आय थिंक मंगळवारी का बुधवारी पेपर येतो, शनिवारी येतो ना, रोजगार नोकरी संदर्भ. त्याच्यात म्हणजे पूर्ण भारतात काय करंट अफेअर चालू आहे ना, एकदम प्रॉपर दिलेलं असतं. तुमची GST रिव्हिजन होते. तुमचा याच्यानंतर पेपर कोणता आहे, 8-10 दिवसात 15 दिवसात त्या पेपरसाठी स्पेशल क्वेश्चन पेपर येते त्या पेपरमध्ये. म्हणजे ती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची, मॅथ रिझनिंग वगैरे सगळं असतं. म्हणजे मी तो पेपर माझ्या म्हणजे 2019 पासून फॉलो करते. आणि जर ते असं नोट्स वगैरे काढायची गरज नाही, पण ते पेपर एकदा घेतले ना व्यवस्थित म्हणजे असं
अंडरलाईन करायची, हायलाईट करायची, पेपर जपून ठेवायचे, रिव्हिजनच्या वेळेला कामात येतात. तो एक पेपर करंट अफेअरला अपडेट राहण्यासाठी खूप छान आहे. रोजगार नोकरी संदर्भ लक्षात ठेवा. बाकी काय प्रश्न तुमचे? प्रश्न विचारून या, कोणाला काय विचारणार? जीएसचं की ग्राउंडचं नक्की कशाचं विचारतात? कसला पेपर आहे? भरतीच ना? पोलीस भरतीच ना? बघा, मला असं वाटतं, म्हणजे वैयक्तिक मत माझं असं आहे की तुम्ही जेवढे जास्त दिवस ग्राउंड करणार ना, तेवढे दिवस तुमची बॉडी साथ नाही देणार. म्हणजे जर आता अजून 6 महिने ना, तर तुम्ही आता ग्राउंडवर म्हणजे एकदम जास्त जीव काढून करण्यापेक्षा आहे ना, पेपरवर जास्त फोकस करा. लईत लई एका सब्जेक्टच्या नोट्स काढायला 15 दिवस खूप काफी आहे. 15 दिवसात इझिली नोट्स होऊन जातात. तुमच्या प्रत्येक सब्जेक्टचे व्यवस्थित नोट्स तयार करा आणि दुसऱ्याचे नोट्स शक्यतो घेऊ नका, थोडा प्रॉब्लेम येतो, समजायला थोडा वेळ लागतो. स्वतःच्या नोट्स करा. करंट अफेअरच्या नोट्स करणं जोक नाही होत. तो पेपर वाचा तेवढा, आणि तुम्हाला मला नाही वाटत म्हणजे तुम्ही पोलीस याच्या करंट अफेअर साठी वगैरे कोणते बुक्स वापरता, काहीतरी आहे ते लक्षवेध वगैरे बरेच जण यूज करता. तर मी कधी वापरलं नाही येते, पण चांगलं आहे ते बुक्स. तर स्वतःच्या नोट्स तयार करा, फक्त त्या नोट्सच रिवाईज करा. एकदा नोट्स तयार झाला ना, तुम्ही ग्राउंडवर फोकस करा, काही इश्यू नाहीये. एकदा ऍड पडल्यावर सगळे ग्राउंड करणार आहे. आणि तुमची आय थिंक मी तुम्हाला ग्राउंड करताना पाहिलेलं आहे, ग्राउंड चांगलं आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमचा प्लस पॉईंट कोणता आहे, म्हणजे ग्राउंड तुम्ही कितीपर्यंत काढू शकता आणि ग्राउंड कव्हर करायला तुम्हाला किती दिवस लागतील. म्हणजे बरेच अशी मुलं आहे का तुम्ही, म्हणजे हा ग्राउंड चांगलं आहे ते. आपण आता हार्डनी घेते वर्कआउट, आता देशी वर्कआउट चालू आहे. म्हणजे जरी ते थकत नाहीये ना, तर काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे रूमला वगैरे जाऊन किंवा घरी जाऊन स्टडी व्हायला. आणि थोडस मॅरिड मुलींना थोडा प्रॉब्लेम येतो अभ्यासाला, की फॅमिली सांभाळायची आहे, मुलं सांभाळायचे, होतो प्रॉब्लेम. बऱ्याचदा कसं होतं ना मुलींचं, की आता आवरलं घरचं, दुसरं एखादं पुस्तक घेतलं, 1 तास केला, मन एकदम सॅटिस्फाय होऊन जातं की केलं बो 1 तास, जाऊ द्या, दिवस तसा तर नाही गेला, 1 तास तरी केलं. असं नाही व्हायला पाहिजे की म्हणजे आता आमचं तसं नाही, आम्ही गेलो डायरेक्ट स्टडीला बसू शकतो, आम्हाला कोणी विचारणार नाही, तसं त्यांचं नसतं. त्यांना पूर्ण फॅमिली विचारणारी आहे, त्यांच्या मुलांची शिक्षण वगैरे सगळं भरपूर असतात जबाबदाऱ्या. तर म्हणजे जर आपलं 10ला आवरत असलं, त्यांचं 12-1ला आवरत असं धरून घ्या. तर जर तुमचं 1ला आवरलं तरी तुमचं शेड्यूल फिक्स पाहिजे की ह्या टायमात मी हेच करणार आहे, ह्या टायमात मी हेच करणार आहे, रात्री मी ह्या टायमात झोपणार आहे. आणि बरेच मुलं असं, यार दादा ग्राउंडला यायचं होतं पण जागच नाही आली, असं नाही होत यार. म्हणजे मला स्वतःला कधीच अलारामची गरज नाही पडली ग्राउंडला येताना. मी आजपर्यंत एकदा बी अलाराम लावून उठलेली नाहीये. म्हणजे तुम्ही रात्री तुमच्या माइंडला सांगितलं ना का उद्या मला ग्राउंडला जायचंय आणि मला या टायमाला उठायचंय, सकाळी जाग येऊन जाते. एकदा जबाबदारी असली ना की आपोआप उठता तुम्ही. आणि जर तुम्ही जाग येत असेल ना, तर तुम्ही करिअरच्या बाबतीत सिरियस नाही वाटत मला. नाही, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे बरीच मुली अशा की काय ग्राउंडला का बनवते आली, नाही जागच नाही आली, असं नाही होत. म्हणजे इव्हन मी ड्युटी आली पोरगी आहे, तरी पण मी रोज म्हणजे मला इथे सवय लागलेली आहे, मी 5:30ला इझिली उठून जाते बिना अलारामची. तर तुमच्यावरती जबाबदाऱ्या अजून, म्हणजे असं उठायचा वगैरे प्रॉब्लेम नको यायला. आणि थोड्याशा जबाबदाऱ्या जरी असतील ना, जास्त असतात, आणि मला असं वाटतं मुलींपेक्षा मुलांचं थोडं अवघड राहतं की असतात घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करणं जोक नाहीये. पण जर ते सांभाळून करायचंय तर तुमचं एक शेड्यूल फिक्स करा की मी 10ला ना, मी 10:30ला झोपेल, पण आज मी एक शेड्यूल केलं होतं. मी आज किंवा रात्री झोपताना एक ठरवून घ्यायचं की उद्या मला मराठीचं एवढं वाचायचंय, पेपर मी ह्या टायमात कम्प्लीट करेल, तो रोजगार नोकरी संदर्भ, किंवा इंग्लिश ग्रामर करायचं तर एवढ्या टायमात मी हा टॉपिक करेल. टॉपिक वाईज इथे फिट पाहिजे, नीट नाही बसायचं, कोणाला दाखवायचं नाही आपल्याला की मी शेड्यूल तयार केलंय आणि मी आज एवढं वाचणार आहे. जर तुम्ही जे 100% शेड्यूल तयार केलंय ना, स्टार्टिंगला 30% कम्प्लीट होतं, कोणाचं काय 100% होत नाही. पण जर जसं तुम्ही सिरियसली घेता ना त्या शेड्यूलला, नंतर 70-80% कम्प्लीट होतं. आणि एकदा शेड्यूल फिक्स असलं ना की अभ्यास बरोबर प्रॉपर होत चालतो. आज तुम्ही एक टॉपिक करणार, उद्या दुसरा करसाल. बरेचदा असं होऊन जातं की एक टॉपिक 8 दिवस चालतो आपला, दुसरा सुरू केला का मागचा सपाट होतो, तिसरा सुरू केला का तो दुसरा बी सपाट होतो. म्हणजे काहीच अर्थ राहत नाही अभ्यास करून असं. तर एक प्रॉपर शेड्यूल पाहिजे. माझं तसं मत आहे का तुम्ही 12ला बसा, 1ला बसा, 10ला बसा अभ्यासाला. पहिलं करंट अफेअर करायचं कधी पण. करंट अफेअर रात्रीचं होत नाही, झोपायचा टाइम असतो.
ज्यावेळेला झोप येते ना, तुम्हाला माहित आहे तुमच्या बॉडीचं की तुम्हाला झोप कधी येते, तर त्यावेळेस मॅथ घ्यायचं, रिजनिंग घ्यायचं किंवा आपला एखादा आवडता सब्जेक्ट घ्यायचा. मग राहतात म्हणजे 4-5 सब्जेक्ट पैकी एखादा सब्जेक्ट की ज्याला एकदम परफेक्ट जमतो. म्हणजे असेल मराठी ग्रामर असू शकतो, रिजनिंग बऱ्यापैकी सगळ्यांना जमून जातं. आणि एखादा टॉपिक जर अडतोय ना, म्हणजे समजा आता मी सचिन ढवळे सरांना फॉलो करते आणि मला त्यांचं अजून पण ते हे नाही समजत, ते नाही का याला हे म्हणावे त्याला ते म्हणावे, तर्क, हा ते मला आज पण जमत नाही. तर जर त्यांचं नाही जमत ना, तर दुसऱ्या सरांचं एखाद्या युट्यूबला सर्च करून बघायचं. गरजेचं नाही का त्या सरांना फॉलो करता मग सगळे टॉपिकच्या ट्रिक्स वगैरे त्यांच्याच यूज करा, आपल्याला येण्याशी मतलब आहे. तर जे येत नाही ना त्या सर किंवा काही गोष्टी असतात की त्या सरांचं मेथड एकदम अवघड वाटून जातात, तर तेवढ्या एका टॉपिक साठी दुसऱ्या सरांना फॉलो करायचं. म्हणजे आपण काय असं कोणाचं बांधील नाही का त्या सरांना फॉलो करायचं असं. आणि आय थिंक बऱ्याच म्हणजे बॅच व्हायरल झालेल्या आहेत ते, म्हणजे तुम्हाला माहिती असेल जर अभ्यासाच्या अपडेट मध्ये, तर त्या व्हायरल बॅच म्हणजे पैसे घालण्यापेक्षा मला वाटतं की सगळ्यांची कंडिशन एवढी पण नाहीये की 5,000-5,500 हजाराची एक बॅच आपण नाही करू शकत 4 आणि 5 क्वेश्चन साठी. मी पण त्या अनिकेत पाटील सरांना फॉलो करते. मी एक आपली महेश पाटील सरांची इंग्लिशची बॅच केली, त्याच्यानंतर मी कंटिन्यू अनिकेत पाटील सरांना फॉलो करते. हा कोण बघितलं नाही मी दिसून नाही. काय अडचण आली तुम्हाला? मला असं वाटतं की पीवायक्यू तोपर्यंत तुम्हाला समजत नाही जोपर्यंत तुम्हाला सब्जेक्ट समजला नाही. नुसतं पीवायक्यू वाचून तेच तर किती रिवाइज होणार आहे. 100 क्वेश्चन पैकी एखादा झाला तर होतो, नाही तर पीवायक्यू एवढे पण नाही होत. ते 21,000 वगैरे वाचतात ना मुलं की पीवायक्यू साठी. आणि मला असं वाटतं की दिवसातून थोडा टाइम पीवायक्यूला द्या, पण फक्त पीवायक्यू वर तुम्ही पुढचे पेपर नाही देऊ शकत. म्हणजे आधी जीएस कन्फर्म करा. मी काय करायची नव्हते का, मी बुक मधून तो टॉपिक वाचून घ्यायची, त्याच्यानंतर पीवायक्यू वाचायची. म्हणजे तो टॉपिक वाचल्या वाचल्या लगेच ते समजून जातं की या टॉपिक मधले कोणत्या याच्यावरती क्वेश्चन आले असं. किंवा काय करायचं, आज टॉपिक वाचलाय ना त्याच्यावर 2 दिवसांनी क्वेश्चन वाचायचं, रिवाइज होऊन जातो 2 दिवसांनी तो टॉपिक असं. पण आधी पीवायक्यू मला नाही वाटत की सब्जेक्ट डायरेक्ट समजून जाईल असं, की आधी पीवायक्यू करा आणि नंतर मग समजतच नाही ना की आपण वाचले त्याच्यापैकी कशावर क्वेश्चन आले असं. बाकी तर काही गोष्टींपासून दूर राहा, म्हणजे जसं